नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण नाश्त्यासाठी एक पदार्थ बनवणार आहोत. तुम्हाला लक्षात आलंच असेल काय पदार्थ आहे? तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरही घेतलेली आणि मंडळी नेहमी पालक आहे ना असा पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवूनच मग धुवावा. चाळणीमध्ये धुवू नये. तसंच त्यामध्ये आता पाणी निथळून घेतलं. त्यामध्ये मिरची, लसूण, अद्रक, थोडीशी साखर टाकून आहे ना आपण पेस्ट करून घेतली. शक्यतो याच्यामध्ये पाणी टाकू नका. तसंच एका साइडला आपण आहे ना धणे आणि जिरे, बडिशोप आहे ना जाडसर वाटून घेतलं. तसंच गव्हाच्या पिठामध्ये आपण जी पेस्ट दळून घेतली ती टाकलं. धणे जिरेची पावडर टाकली. तसंच आपण इथे हळद आणि हिंग टाकलेलं आहे. थोडासा ओवा सुद्धा टाकू शकतात, जिरं टाकू शकतात आणि थोडंसं तेल मोहनला टाकायचं आणि पहिले पहिले पेस्टमध्ये ना पूर्ण कणिक आहे ना मिक्स करून घ्यायची आणि आवश्यकता वाटल्यास थोडंसं पाणी लावून आहे ना व्यवस्थित कणिक मळून घ्यायची. एक 5 ते 10 मिनिटासाठी आपण मुरवायला ठेवू शकतो. पण थोडंसं घट्ट मुरवायची म्हणजे पालकाची पेस्ट आहे ना नंतर पाणी सुटतं म्हणून तो नंतर ती पातळ होते. तर आपण आता गोळे करून घ्यायचे छान असे आणि त्याला दोन्ही साइडला तीळ लावून आहे ना पातळ असे पराठे लाटून घ्यायचे आणि तवा तापवून आहे ना छान तेल किंवा तूप लावून आहे ना दोन्ही साइडने छान भाजून घ्यायचे हे पराठे. तर छान असे खुसखुशीत खमंग असे पराठे तयार होतात. सकाळी नाश्त्याच्या वेळेला किंवा तुम्ही डब्याला मुलांना सुद्धा हे पराठे देऊ शकतात. तर कशी वाटली रेसिपी? तुम्ही नक्की ट्राय करून पहा. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि झटपटही आहे. जास्त काही विशेष त्याला कष्ट नाहीयेत. अशी झटपट रेसिपी तयार होते. तर चला भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. तर मंडळी तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पाहिली आणि तुम्ही त्याबरोबर काय खाल्लं? दही बरोबर खाल्लं का चटणी, सॉस लावून खाल्लं ते तुम्ही मला नक्की सांगा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक